करू सुरू? जय भीम. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. तर आजचा आपला विषय आहे अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे. आपल्याला ज्ञान नसणे तेच आपल्या दुःखाचे कारण बनते. जर आपल्याला कुठल्याही गोष्टींचे ज्ञान असेल तर आपल्या दुःखाचं कारण होणार नाही. अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे. आणि ह्या गोष्टीला समजवण्यासाठी आजची आपली ही गोष्ट आहे आनंद नावाच्या कंजूस श्रीमंताची गोष्ट. एक श्रीमंत होता, त्या श्रीमंताचं नाव होतं आनंद. परंतु तो एवढा श्रीमंत राहून सुद्धा खूप जास्ती कंजूस होता. तर आज आपण त्याची गोष्ट बघणार आहोत. धम्मपदामध्ये यांच्याकरिता गाथा क्रमांक 62 म्हटलेली आहे. पुत्तामत्थी धनमत्थी इति बालो भीयती अत्ताही अत्तनो नत्थी कुतो पुत्ता कुतो धनम. ह्या गाथेचा अर्थ असा आहे, पुत्र माझे आहेत, धन माझं आहे. असा विचार करून मनुष्य दुखी होत असतो. हा धन माझा आहे, ही वस्तू माझी आहे, हे पुत्र माझे आहेत आणि माझे पुत्र असून माझ्या हिशोबाने वागत नाही, म्हणून मनुष्याला दुःख होते. बरोबर आहे? माझा पुत्र आहे तर माझ्या हिशोबाने वागलं पाहिजे, माझ्यासाठी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. परंतु पुत्र त्यांच्या हिशोबाने न वागता तो आपल्या हिशोबानेच वागतो, म्हणून दुःख होते. परंतु आपले शरीर सुद्धा जर आपले नाही तर पुत्र आणि धन कसे काय आपले होऊ शकते? आपले शरीर सुद्धा आपले आहे का? बरोबर आहे. आपल्या श्वासावर सुद्धा आपला कंट्रोल आहे का? अजिबात कंट्रोल नाही आहे. आपल्या शरीराची सुद्धा गॅरंटी नाही आहे. आपले शरीर सुद्धा आपले नाही आहे. आपल्याला माहिती नाही आपलं कधी मरण येणार आहे, कधी काय येणार आहे. बरोबर आहे. आपण जन्माला आले आहोत तर मरणार आहोत एक ना एक दिवस. मरण आपलं अटळ आहे. तर आपलीच जेव्हा गॅरंटी नाही आहे, आपणच आपलेच नाही आहोत, तर आपण माझा पुत्र, माझं धन, माझा घर, माझी वस्तू, माझं हे, माझं ते करू करू आपण स्वतःला दुःखामध्ये टाकत असतो. ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे. श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी एका आनंद नावाच्या कंजूस श्रीमंताला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे. जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये जेतवन विहारामध्ये विहरत होते, राहत होते, तेव्हा त्यांनी आनंद नावाच्या एका कंजूस श्रीमंताला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे. श्रावस्ती येथे त्यावेळी आनंद नावाचा अतिशय श्रीमंत माणूस राहत असे. जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये राहत होते त्याच वेळी श्रावस्तीमध्ये आनंद नावाचा अतिशय श्रीमंत माणूस राहत होता. तो जरी 80 महापद्म रुपयांचा धनी होता, त्याच्याकडे 80 महापद्म रुपये होते, एवढा तो धनी होता. एवढा धनी असून सुद्धा तो कोणाला दान देण्यास नाखुश असे. तो कोणाला दान देत नव्हता, त्याला खुशीच होत नव्हती दान द्यायसाठी. तो त्याच्या पुत्र मूल शिराला म्हणत असे आणि तो स्वतःच दान नाही द्यायचा, तर तो आपल्या मुलाला म्हणणार का की तू दान दे म्हणून? बरोबर आहे. जर आपण दान देत असलो तर आपण आपल्या मुलाला तेच शिकवू की बाबा दान दिलं पाहिजे, पुण्यकर्म आहे. परंतु तो आनंद नावाचा श्रीमंत स्वतः दान देत नव्हता, तर तो आपल्या मुलाला सुद्धा तेच शिकवत होता. त्याच्या पुत्राचं नाव होतं मूल शिरा, मूलशिरी. त्याच्या पुत्राचं नाव होतं मूलशिरी. त्याला तो म्हणत असे, तुझ्याजवळ खूप धन आहे असे तू समजू नको. आपल्या मुलाला म्हणत असे की तुझ्याजवळ खूप धन आहे असे तू समजू नको. जे आहे त्यातील धन कोणाला देऊ नको. जे धन आहे तुझ्याजवळ त्यामधून धन कोणालाही द्यायचे नाही. मात्र जे आहे त्याच्यात वाढ कशी होईल असा विचार कर. जे तुझ्याजवळ धन आहे त्याच्यातून धन कुणालाही काही द्यायचं नाही, परंतु त्याच्यामध्ये कमी नाही झाल्या पाहिजे धन. बरोबर. तर त्याच्यामध्ये वाढ कशी होईल त्याचा विचार कर. परंतु भगवान बुद्ध काय सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तेच सांगून गेले की दान पण आपली एक पारमिता आहे. 10 पारमितामध्ये दान पारमिता सर्वात मुख्य पारमिता आहे. बरोबर आहे. दान केलं आपण आपल्या श्रद्धेनुसार, आपल्याला जेवढं जमते तेवढं दान केलं तर आपल्याला विविध प्रकारचे लाभ होतात. ठीक आहे. जर आपल्याजवळ 20 रुपये आहेत आणि 20 रुपयामधून आपण 2 रुपये दान केले तरी आपल्याला पुष्कळ लाभ आहे. परंतु 20 रुपयातून आपण 2 रुपये दान केले तर ते कमी होतील असं नाही आहे. कुठं ना कुठं आपल्याला ते वाढून येतील किंवा कुठे ना कुठं आपल्याला त्याच्या पुण्य मिळेल, काही ना काही होईल. परंतु हा आनंद नावाचा श्रीमंत आपल्या मुलाला काय सांगतो, जेवढा धन आहे त्याच्यातून 1ही रुपया कुणाला द्यायचा नाही. त्याच्यामध्ये वाढ कसा होईल
याचा विचार तू करायचा. वाढवून काय करेल तो? वाढवून काय करणार पण तो? तर अन्यथा हे धन कमी होत जाईल. म्हणजे तू जो धन आहे त्याच्यातून कुणाला द्यायचं नाही, फक्त वाढवत जायचं. नाही तर तू कुणाला देत गेला तर हे धन काय होत जाणार? कमी होत जाणार. म्हणून कुणालाही धन द्यायचं नाही. त्या श्रीमंताजवळ सोन्याने भरलेले 5 भांडे त्याच्या घरात पुरलेले होते. तो जो श्रीमंत होता, आनंद श्रीमंत, तर त्यांनी सोन्याने भरून 5 भांडे घरामध्ये दाबून ठेवले होते. घरामध्ये आधीचे लोक नाही का गड्डे करून घरामध्ये ठेवायचे, तशाच सारखं त्या आनंद नावाच्या श्रीमंतांनी सुद्धा सोन्याने भरलेले 5 भांडे घराच्या आतमध्ये गाडून ठेवले होते. त्याच्या घरात पुरलेले होते. मात्र मरताना सुद्धा त्या जागेचे स्थान त्याने मुलाला सांगितले नव्हते. परंतु त्यांनी हा सुद्धा विचार केला नाही की मी तर हे भरून ठेवलेले आहेत, पण तो 5 सोन्याचे घडे त्यांनी जे भरून ठेवले होते, ठीक आहे, तर तो म्हणायचा की याच्यातून कुणाला काही द्यायचं नाही, आणखी एक घडा भरण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर, कमी झाला नाही पाहिजे तर उलट वाढलं पाहिजे. आणि तो जेव्हा मरण पावला तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला सुद्धा सांगितलं नाही की ह्या जागी इथे 5 सोन्याचे भांडे भरून ठेवलेले आहेत म्हणून. तो श्रीमंत मेल्यावर त्याच्या श्रावस्ती जवळच असलेल्या एका भिकाऱ्यांच्या खेड्यात त्याचा पुनर्जन्म झाला. आणि जेव्हा तो श्रीमंत आनंद नावाचा श्रीमंत मरण पावल्यानंतर त्याचा जन्म झाला एका भिकाऱ्यांच्या खेड्यामध्ये, जिथे एक खेडगाव होता आणि तिथे पूर्ण भिकारी लोक राहत होते. त्या भिकाऱ्यांच्या खेड्यामध्ये त्याचा पुनर्जन्म झाला. बरोबर आहे, आधी तो श्रीमंत होता, परंतु श्रीमंतीचा त्यांनी सदुपयोग केला का? अजिबातही केला नाही. जर तू दान पुण्य करत राहिला असता तर त्याचा जन्म आणखी चांगल्या जागी झाला असता. त्याने कुणालाही 1 रुपया दिलं नाही, काही नाही, स्वतःसाठी खर्च केला नाही, म्हणून तो आता भिकाऱ्याच्या घरी जन्माला आला. त्याची आई गरोदर असतानाच त्या गावच्या भिकाऱ्यांच्या उत्पन्न कमी झाला. आणि हा आनंद नावाचा श्रीमंत आता मेला आणि मेल्यानंतर त्या भिकाऱ्यांच्या खेड्यागावामध्ये जन्माला आला. तर जेव्हा तो आपल्या आईच्या गर्भामध्ये होता, तर तो आपल्या आईच्या गर्भामध्ये असतानाच त्या गावच्या भिकाऱ्यांच्या उत्पन्न कमी झाला. त्या गावामध्ये जेवढे भिकारी होते त्यांना पैसे मिळणे कमी झाले. गावकऱ्यांना वाटलं आपल्यामध्ये कोणीतरी दुष्ट आणि दुर्दैवी व्यक्ती असली पाहिजे. आणि गावातल्या लोकांना असं वाटलं की आपल्यामधूनच कोणीतरी एखादी व्यक्ती अशी असली पाहिजे जी दुष्ट आणि दुर्दैवी आहे, त्यांच्याचमुळे आपल्याला उत्पन्न कमी होत आहे. क्रमाने वर्गीकरण करता करता शेवटी ते गावकरी अशा निष्कर्षावर आले की ती गरोदर भिकारी दुर्दैवी असली पाहिजे. आता जेवढे भिकारी होते क्रमाक्रमाने ते असे निष्कर्ष त्यांनी केलं आणि शेवटी त्या गर्भवती भिकारींवर आले. तर त्यांना असं समजू आलं की ही गर्भवती भिकारीच दुर्दैवी आहे आणि म्हणून त्यांनी तिला गावाच्या बाहेर घालवून दिले. म्हणून त्यांनी मनहूस म्हणतात ना, आता मनहूस आहे निकल जा घर से अशासारखे म्हणतात. त्याचप्रमाणे त्या गरोदरीला त्यांनी असं साबित केलं की ही दुर्दैवी आहे आणि म्हणून तिला गावाच्या बाहेर त्यांनी घालवून दिले. जेव्हा तिने मुलाला जन्म दिला तेव्हा ते मूल फारच कुरूप आणि किळसवाने होते. आणि जेव्हा तिने त्या मुलाला जन्म दिला तेव्हा तो मुलगा खूप कुरूप, अत्यंत कुरूप, म्हणजे दिसायला अजिबातही व्यवस्थित नाही, चांगला नाही आणि किळसवाने. आपल्याला किळस येईल, एखादी गोष्ट आपण बघितली, एखादी वस्तू बघितली तर आपल्याला कशी किळस येते, एखादा माणूस बघितला त्याच्यासारखं. त्याच्या शरीराचे प्रत्येक अवयव योग्य त्या ठिकाणी नव्हते. तो जन्माला तर आला, परंतु हाताच्या जागी हात नाही, पायाच्या जागी पाय नाही, सरकलेले चेहरे, नाकाच्या जागी नाक नाही, डोळ्याच्या जागी डोळा नाही, असं इकडे तिकडे नाही का विस्कटलेलं तसं. ते भयानक दिसणारे मूल चिखलभूताप्रमाणे दिसत होते. चिखलभूत जसं असते त्याच्याप्रमाणे तो दिसत होता. तरी पण त्याच्या आईने त्याला त्यागून देण्यापेक्षा त्याच्यावर अतिशय प्रेम केले. आईसाठी आपला मुलगा प्रियच राहते, लंगडा असो, लुला असो, कुरूप असो, काळा असो, गोरा असो, बरोबर. तर तिने जन्म त्याला आपल्या गर्भामध्ये 9 महिने ठेवले, म्हणून तिने त्याला त्यागून न देता त्याच्यावर अतिशय प्रेम केले. आईचे प्रेम म्हणतात ते असे, आईचे प्रेम असेच असते. कोणतीही आई असतो तिला आपल्या मुलाबद्दल खूप प्रेम असते. ती एकटी जेव्हा भिक्षा मागायला जात असे तेव्हा तिला भरपूर भीक मिळत असे. आणि जेव्हा जेव्हा ती एकटी भिक्षा मागायला जायची
तेव्हा तिला भरपूर भीक मिळत असे. मात्र मुलाला घेऊन जर ती भिक्षेसाठी गेली की तिला कोणीही भीक देत नव्हता. तो दिसायलाच तसा होता, कुरूप आणि किडस सारखा. तर जेव्हा जेव्हा ती आपल्या मुलाला घेऊन जायची सोबत तेव्हा तिला अजिबातही भिक्षा काही भेटत नव्हती, भीक काही भेटत नव्हती. जेव्हा ते मूल स्वतः चालू बोलू लागले तेव्हा त्याच्या आईने त्याच्या भिकेसाठी एक ताटली दिली व सांगितले, आता माग. आता भिकाऱ्यांच्या आताही तसंच आहे. जे भिकारी राहतात ते आपल्या मुलांना पण भीक मागणं शिकवतात वयात आल्यानंतर. तर जेव्हा हा मुलगा चालायला आणि बोलायला शिकला तर याच्या आईने काय केलं, याच्या हातामध्ये ताट दिलं आणि म्हटलं की तू आता माग, तू पण आता भीक मागत जा. स्वतः एकटाच फिरून भीक माग आणि बोलू लागली त्याची आई की माझ्यासोबत आता तू यायचे नाही, स्वतः एकटाच फिर आणि भीक माग. तुझ्यामुळे आम्हाला पुरेशी भीक मिळत नाही व त्यामुळे उपाशी राहायची पाळी येत असते. आणि आईच आपल्या मुलाला म्हणू लागली की तुझ्याचमुळे आम्हाला पुरेशी भीक काही मिळत नाही आणि कधी कधी मग आम्हाला काय उपाशी राहायची पाळी येत असते. यापुढे आम्ही तुला मदत करू शकत नाही. आणि आईने जवाब देऊन दिला की याच्यापुढे आम्ही तुला काही मदत करू शकणार नाही, म्हणून तू हा ताट घे आणि एकटाच भीक माग आणि एकटाच आपला कर. तू या श्रावस्ती शहरात फिरून भीक माग व आपले पोट भर. आणि आईने त्याला सांगितलं की तू ह्या पूर्ण श्रावस्ती शहरामध्ये भीक माग आणि आपले पोट भरत जा. ते मूल भिकेसाठी श्रावस्ती शहरात फिरू लागले. तो जो मुलगा होता तो भीक मागण्यासाठी श्रावस्ती शहरामध्ये फिरू लागला. फिरताना त्याला मागच्या जन्मात असलेले जुने घर आठवले. आणि जेव्हा तो फिरू लागला तेव्हा फिरता फिरता त्याला मागच्या जन्मामध्ये जे त्याचे जुने घर होते ते आठवले. मागचा जन्मही त्याला आठवू लागला आणि मागचा जन्मसुद्धा त्याला आठवू लागला. म्हणून तो आपल्या जुन्या घरी बेधडक शिरला आणि त्याला वाटलं की हा तर माझ्याच घर आहे, ठीक आहे. म्हणून त्यांनी काय केलं, त्या घरामध्ये बेधडक तो शिरला. तेव्हा त्याला त्याच्या नातवांनी म्हणजे मूलशिरीच्या मुलांनी त्याचे कुरूप शरीर पाहिले. आणि त्याचा मुलगा होता मूलशिरी. तर मूलशिरीचे लग्न झालं आणि त्याला मुलं झाले. तर जेव्हा हा त्या घरामध्ये शिरला तर ह्याच्या नातवांनी त्याला बघितले आणि त्याचे कुरूप शरीर बघून ते भीतीने ओरडू लागले, कारण तो दिसायलाही व्यवस्थित नव्हता. तर त्याचे कुरूप शरीर बघून त्याचे नातवंड त्यालाच बघून ओरडायला लागले. मूलशिरीचे नौकर आले, त्यांनी त्या भिकाऱ्याला बदलून काढले व बाहेर घालवून दिले. आणि त्याचे नौकर आले, त्याच्या पुत्राचेच नौकर आले, त्यांनी त्याला छान मारलं तर मारलं आणि बाहेर हाकलूनही दिलं. भगवान बुद्ध सुद्धा त्याच वेळी भिक्षाटनात बाहेर पडले होते. आणि भगवान बुद्ध सुद्धा त्याच वेळी जेतवन विहारामध्ये श्रावस्तीमध्येच राहत होते. तर भगवान बुद्ध सुद्धा त्याच वेळी भिक्षाटनासाठी बाहेर पडले होते. त्यांनी तो प्रसंग पाहिला आणि भंते आनंदाला सांगितले की तू मूलशिरीला बोलावून आण. आणि भगवान बुद्धांनी हा प्रसंग पाहिला आणि भंते आनंदाला सांगितलं की तो मूलशिरी जो आहे त्या भिकाऱ्याच्या आधीच्या जन्मातला पुत्र, तर तू त्याला बोलावून आण. तू मूलशिरीला मूलशिरी आल्यावर बुद्धांनी त्याला सांगितले की तो भिकारी मुलगा हा पूर्वजन्मातील तुझ्या बापच होता. आणि जेव्हा तो मूलशिरी म्हणजे त्या भिकाऱ्याचा पुत्र, त्या आधी जो श्रीमंत होता त्याचा पुत्र जेव्हा भगवान बुद्धाकडे आला तर मग भगवान बुद्ध त्याला सांगतात की पूर्वजन्मातील हा जो भिकारी आहे हा तुझा बाप होता पूर्वजन्मामध्ये. मूलशिरीच्या याच्यावर विश्वास बसत नव्हता. कोणी अचानक असं कसं विश्वास करेल, तर त्याचा विश्वासच बसत नव्हता की पूर्वजन्मामध्ये माझा हा कसा काय बाप असू शकते. म्हणून बुद्धांनी त्या भिकारी मुलाला बोलवले व सोन्याने भरलेले 5 घडे त्याने कुठे पुरून ठेवले होते ते दाखवण्यास सांगितले. मग काय केलं की त्याचा विश्वास बसत नव्हता. तर बुद्धांनी त्या भिकाऱ्याला बोलवले आणि बोलवून बुद्धांनी त्याला विचारलं की तू आधीच्या पूर्वजन्मामध्ये 5 सोन्याने भरलेले घडे भरून ठेवले होते, ते कुठे ठेवले होते, तू यांच्या घरी ह्या घरी जा आणि इथे सांग. घडे पुरलेली जागा त्या भिकारी मुलाने अगदी बरोबर दाखवली. आणि जिथे सोन्याचे घडे भरून ठेवले होते 5, तिथे ती जागा त्यांनी बरोबर दाखवली की ह्या जागेवर हे 5 घडे जसेच्या तसे व्यवस्थित भरलेले आहेत. तेव्हाच मूलशिरीच्या ह्या गोष्टीवर विश्वास बसला व तेव्हापासून मूलशिरी बुद्धांचा उपासक झाला. आणि मग मूलशिरीच्या बुद्धांवर विश्वास बसला की बुद्धांना एवढी जुनी गोष्ट कशी काय माहिती आहे आणि बुद्धांनी जे सांगितलं ते बरोबर अगदी बरोबरच आहे. म्हणून तेव्हापासून मूलशिरी सुद्धा बुद्धांचा उपासक झाला. ह्या प्रसंगाला अनुसरून बुद्धांनी ही गाथा उच्चारलेली आहे.
हा प्रसंग सांगून बुद्धांनी ही गाथा उच्चारलेली आहे, ज्याचा अर्थ असा आहे की अत्ताही अत्तनी नथी. अत्ताही अत्तनी नथी म्हणजे स्वतःच्या नाही, स्वतःच्या नाही. मूर्ख माणूस शोक करीत असतो की माझे पुत्र माझे धन. माणूस स्वतःच्या नसते आणि जो मूर्ख असते तो माणूस शोक करत राहते की माझा पुत्र माझा नाही आणि माझे धन सुद्धा माझा नाही. परंतु तो स्वतःच्या नसतो तर पुत्र कुणाचे राहणार आहे, बरोबर. परंतु तो स्वतःच्या नाही तर त्याचा पुत्र कुठून त्याच्या राहणार आहे आणि त्याचा धन सुद्धा कुठून त्याच्या राहणार आहे. इथे आनंद नावाच्या श्रीमंत मूर्खाने माझा पुत्र माझे धन म्हणून किती जतन करून ठेवलं होतं, बरोबर. तो जो आनंद श्रीमंत होता आधीचा, तर त्यांनी माझा धन माझा पुत्र म्हणून किती त्याच्या धनाचं सुद्धा जतन करून ठेवलं आणि पुत्राचं सुद्धा जतन करून ठेवलं. परंतु जे धन त्याने साठवून ठेवले होते तेथून थोडीही भीक त्या मुलाने, ज्याला तो माझा पुत्र म्हणत असे, त्याने त्याला दिली नाही. त्यानेच तो धन साठवून ठेवला होता बरं, परंतु ह्यानेच आपल्या मुलाला शिकवलं होतं की जो आपल्याजवळ धन आहे त्याच्यातून अजिबात धन काही द्यायचं नाही कुणालाही. त्याच्यामध्ये वाढ कशी होईल हा विचार करत राहायचा. आता तो स्वतःही स्वतःच्या राहिला नव्हता आणि धन दिलं नाही तर नाहीच दिलं, उलट त्याला मारलं पकडून, बरोबर. तर आता तो स्वतःच्या राहिला नव्हता, तो तर रस्त्यावरच्या भिकारीच झाला होता. आणि तेव्हा तो श्रीमंत होता, आता तो रस्त्यावरच्या भिकारीच झाला होता. मूर्ख जर स्वतःच्या असता तर परिस्थितीला स्वतःच्या इच्छेप्रमाणे बदलायला त्यांना भाग पाडलं असतं. जर मनुष्य स्वतःच्या असता तर कुठलीही परिस्थिती येऊ, कोणतीही परिस्थिती येऊ, तो त्या परिस्थितीला सुद्धा बदलायला त्यांनी भाग पाडलं असतं. मात्र हे जग सोडून जात असताना प्रत्येकाला पुत्र धन वगैरे इथे सोडून जावं लागते. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की हे जग जेव्हा आपण सोडतो, जेव्हा आपली मृत्यू होते, तेव्हा आपल्याला आपला पुत्र, आपली पत्नी, पतीला आपली पत्नी, पत्नीला आपला पती, बरोबर, नातू नातवंड, धन, घर, दौलत, बंगला, गाडी, घोडा, सगळं काही, सोनं चांदी, कितीही लाखो रुपये आपण जमवून ठेवले असले तरी सुद्धा ते आपल्याला इथंच सोडून जावं लागते. आपल्यासोबत 1 रुपयाची वस्तू सुद्धा येत नाही. आपल्या अंगावर सोन्याचे दागिने असतील ते सुद्धा काढून घेतले जातात, तर ते सुद्धा आपले आहेत का? नाही आहेत. परंतु मात्र त्याच्याबरोबर त्याचे कृत्य, शब्द व विचार फक्त छायासारखे त्यांच्यासोबत असतात. धन, कुठलीही वस्तू, माणसं कुणीही आपल्या मृत्यूबरोबर आपल्यासोबत येत नाही. तर आपल्याबरोबर काय येते तर आपण जे कर्म केलेले आहेत ते आपल्याबरोबर येतात. शब्द, आपण शब्द कोणते वापरतो, कोणाचं मन दुखवतो का, कोणासोबत कसे वागतो, बरोबर. आणि विचार, आपले विचार कसे आहेत हे नेहमी आपल्यासोबत छायेसारखे येतात. म्हणजेच आपण पंचशिलाचे पालन केले तर तेच आपल्यासोबत येतात. प्रत्येक जीव मरणाधीन आहे, कुणीही असो, प्रत्येकाची मृत्यू अटळ आहे. प्रत्येक सजीव त्याच्या कृत्याप्रमाणे भाडे वसूल करतो. म्हणजे जो कुशल कर्म करेल त्याची चांगली मृत्यू होईल आणि तो खुशी जाणार. आणि जो अकुशल कर्म करेल, पाप कर्म करेल, त्याला तसेच भोगावे लागेल, पुन्हा तसंच भोगावे लागणार. म्हणून मनुष्याने नेहमी कुशल कर्म करत राहायला पाहिजे, तर त्याच्यासोबत त्याचे कुशल कर्म येतील, बरोबर. त्याने चोरी चपाटी करून आपल्या घरी बंगला बांधला जरी असेल तर तो त्याच्या बंगला सुद्धा त्याच्यासोबत येणार नाही. परंतु त्याने ते चोरी केली तर त्या चोरीच्या त्याला पुढे फळ भेटेल. ठीक आहे. प्रत्येक सजीव त्याच्या कृत्याप्रमाणे भाडे वसूल करतो. पाप किंवा पुण्याचे परिणाम अनुभवतो. पाप करेल तर त्याला समोर तशीच मृत्यू होणार आहे, त्याच्या समोर तसंच त्याला भेटणार आहे. आणि पुण्य करेल तर त्याला तसंच पुण्यासारखाच परिणाम मिळणार आहे. पापी जीव नरक अवस्था प्राप्त करतो. अकुशल कर्म करणारा मनुष्य, पाप करणारा मनुष्य, अकुशल कर्म करणारा मनुष्य, पाप करणारा मनुष्य नरक अवस्थामध्ये जातो, नरकामध्ये जातो. आणि जो मनुष्य कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, तो देवता लोकामध्ये त्याचा पुनर्जन्म होते. ठीक आहे. म्हणून प्रत्येकाने
हा, तर पुण्यवान जो पुण्यकर्म करतो तो स्वर्गीय अवस्थामध्ये जातो, म्हणजे देवता लोकांमध्ये जातो. म्हणून प्रत्येकाने कुशल कर्माचा साठा सतत साठवीत राहावा. म्हणून प्रत्येकाने नेहमी कुशल कर्म करीत राहावे, जो पुढील जीवनात कामी येईल. अकुशल कर्म कधीही आपल्या जीवनामध्ये कामी येणार नाही. तर फक्त आणि फक्त आपल्या जीवनामध्ये काय येणार? आपले कुशल कर्म, आपली वाणी, आपण कसे शब्द उच्चारतो, ठीक आहे, आणि आपले कर्म आपल्यासोबत, आपले विचार, आपले कर्म आणि आपले शब्द हेच आपल्यासोबत मेल्यानंतर येणार. बाकी दुसरं काहीही नाही येणार. तुम्ही किती करोडोचा बंगला बनवला असेल, करोडोचे तुमच्याजवळ दागिने जरी असतील, तरी सुद्धा ते तुमचे स्वतःचे आहेतच नाही. आताच्या परिस्थितीमध्ये ते तुम्ही म्हणू शकता की हे माझं आहे, बरोबर, परंतु ते नेहमीसाठी तुमचं आहेच नाही. तुमची उद्या मृत्यू झाली तर कुठे तुमचं काय आहे? काहीच नाही आहे. म्हणून भगवान बुद्ध सांगतात, अज्ञान हेच खरे दुःखाचे कारण आहे. ज्ञान नसणे हेच खरे दुःखाचे कारण आहे. आणि आजची आपली ही गोष्ट होती आनंद नावाच्या श्रीमंताची गोष्ट. ठीक आहे. साधू साधू साधू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं विसरू नका. धन्यवाद.